नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. आडगाव पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची धडक कारवाई, फेरीवाल्यांचा आक्रोश. आडगाव शिवारातील जत्रा चौकाजवळील वाईन शॉप समोरील रस्ता परिसर आज सकाळपासून पोलीस व अतिक्रमण विभागाच्या संयुक्त हालचालींनी गजबजून गेला होता. पंचवटी विभागाच्या अतिक्रमण पथकाने मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करत रस्त्यालगत उभारलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, गाड्या व फेरीवाल्यांचं साहित्य जप्त केलं. या कारवाई दरम्यान आडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलिसांच्या दक्षतेमुळे कारवाई दरम्यान कोणतीही अनिष्ट घटना घडली नाही. फेरीवाल्यांचा तीव्र आक्रोश. अनेक फेरीवाल्यांनी कारवाई विरोधात संताप व्यक्त करत प्रशासनावर अन्याय केल्याचा आरोप केला. आम्ही रस्त्यावर गर्दी करत नाही, रस्त्यापासून 10 फूट अंतरावरच बसतो. आमचा व्यवसाय सुरक्षित आहे. आम्ही नियमांचे पालन करतो, तरीही आम्हाला हटवले जात आहे. सणासुदीच्या काळात ही कारवाई म्हणजे गरिबांच्या घरी दिवे विझवण्यासारखा आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. काहींनी सांगितले की आमचा एकमेव उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणजे ही टपरी. मेहनत करून पोट भरणं आता मुश्किल झालं आहे. नागरिकांमध्ये 2 मतं. तर काही नागरिकांनी मात्र प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत करत म्हटलं की या ठिकाणी वर्षानुवर्ष टपऱ्या उभारल्याने वाहतुकीचा मोठा त्रास होत होता. अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचललं, ही चांगली बाब आहे. दुसरीकडे काही नागरिकांनी फेरीवाल्यांच्या बाजूने मत मांडत सांगितलं की जे फेरीवाले रस्त्यापासून 10 फूट अंतरावर आणि नियमांचे पालन करून व्यवसाय करतात त्यांना त्रास देऊ नये. प्रशासनाने त्यांच्या जगण्याचा पर्याय द्यावा. शिस्तबद्ध परंतु संवेदनशील भूमिका आवश्यक. अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी कारवाई दरम्यान कोणताही अनुशासन भंग होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली. आडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर तणावमुक्त वातावरण राखत होते. मात्र सणासुदीच्या काळात झालेल्या या कारवाईमुळे अनेक फेरीवाल्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सणाच्या आधी रोजगार हिरावून घेण्यापेक्षा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अनेकांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासन सज्ज, पोलिसांचा चोख बंदोबस्त कायम. आडगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी सतत प्रयत्न केले. सध्या परिसर शांत असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. प्रतिनिधी RT आहेर, नाशिक, महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.